सरणार राजू जगातील ज्ञानाचे प्रतीक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई सर्व महामानवांना मी अभिवादन करतो. उपस्थित सर्व श्रावक संघ सर्वांना होत आहे. जगामध्ये दोन प्रकारचे जे सत्य आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मनुष्याने जीवन जगताना एका टोकाने जीवन जगू नये तर त्यांनी मध्यम मार्गाने जीवन जगायला पाहिजे. परंतु आज आपल्याला भारतामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की भारत देश हा हिंदू धर्माच्या माध्यमाने धर्मांतराच्या दिशेने वाटचाल करत आहे. कट्टर धर्मांधता हा सध्याचा त्यांचा मुद्दा आहे. विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा संसदेमध्ये दिल्लीमध्ये चर्चा ही समाजाच्या प्रश्नावर होत नाही, समाजाच्या कल्याणावर विकासावर होत नाही, तर जास्तीत जास्त चर्चा ही भूतकाळातील इतिहासामध्ये जे दोन धर्मामध्ये वाद निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत, आपसामध्ये वाद निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत, त्याकडे जास्तीत जास्त चर्चा होणार आणि समाजामध्ये आपसामध्ये एक विवादामध्ये लक्ष केंद्रित करण्याकडे त्यांचं नियोजन असते की मूळ माणसाचे प्रश्न आहेत, मूळ समाजाच्या समस्या आहेत, त्या दूर होऊ नये आणि हा समाज ज्या अन्य गोष्टी आहेत, ज्या धार्मिकता निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्याकडे झुकून आपला पूर्ण वेळ, आपला पैसा, आपलं जीवन त्याच्या खर्ची करावं अशा प्रकारची एक परिस्थिती या भारतामध्ये निर्माण केली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आंबेडकरवादी विचाराची काय भूमिका राहील हा महत्वाचा प्रश्न आहे. एकीकडे बुद्ध धर्मामध्ये सुद्धा धर्मामध्ये धर्मांधता वाढत आहे, धर्मामध्ये कट्टरता वाढत आहे आणि एक अंधश्रद्धेने बुद्ध धर्माला गुंतवून, अंधश्रद्धेमध्ये समाजाला गुंतवून समाजाच्या ज्या मूळ समस्या आहेत त्याकडे दुर्लक्ष झालं पाहिजे आणि समाज हा बुद्ध धर्माच्या नावाने त्या अंधश्रद्धेमध्ये राहून स्वतःच्या मनाला समाधानी करून, स्वतःच्या मनाला एक समाधान प्राप्त करून एक सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतो आहे. वास्तविक आपल्या समाजाच्या समस्या, आपल्या मुलाबाळांच्या समस्या, परावर आपल्या परिवाराच्या समस्या या धर्मांताने सुटणार नाही. जास्त आपण धार्मिकतेकडे
याकडे आपण लक्ष देऊ तर आपल्यामध्ये चमत्कारिक अलौकिक असा भास निर्माण होईल. आपल्याला असे एक प्रकारचं चित्र दिसेल की आम्ही खूप धर्माचं काम करतो, बुद्ध धर्माच्या अनुयायी आहोत. परंतु आपलं सगळं लक्ष कुठं असलं पाहिजे? आपलं सगळं लक्ष या समाजाच्या समस्या, आपल्या घरच्या समस्या, परिवाराच्या समस्या यापासून, या समस्येपासून मुक्त आपल्याला कसं होता येईल, या समस्येचं निराकरण कसं करता येईल, हा मुख्य हेतू आपला असला पाहिजे. त्या दिशेने आपली वाटचाल करावी. जे समाजामध्ये कारणं आहेत ते कारणं तशीच राहतील तर समाजाची वरपाठी आपल्याला उन्नती दिसेल, परंतु समाजाची प्रगती ही त्या पद्धतीने, त्या दृष्टीने होणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कोणत्याही समाजाची प्रगती किंवा कोणत्याही समाजाची उन्नती ही त्या समाजातील महिलांवर अवलंबून आहे. त्या समाजाच्या महिला ज्या उपासिका आहेत त्या किती अंधश्रद्धेतून मुक्त होतील, किती त्यातून बाहेर पडतील यावर अवलंबून असते. कारण आपला समाज ज्या स्थितीतून आलेला आहे, मला सुद्धा वरोऱ्याला मी काम करत असताना अनेक लोकांनी असे प्रश्न केले की समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धा नाही आहे, त्या धर्माचा एक भाग आहे, अशा प्रकारे अनेक क्रिटिसाइज केल्या. परंतु आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे की कोणत्या गोष्टी आवश्यक आहे, कोणत्या गोष्टी अनावश्यक आहे, कोणत्या गोष्टी आपण समाजामध्ये पाळल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टीकडे आपण चुकू नये. अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये तर खूपच बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे की अनेक प्रकारचे भिक्षू येतात आणि श्रीलंकेमध्ये असं कर्मकांड चालते, तशा प्रकारचं कर्मकांड भारतामध्ये आणतात आणि आपल्या उपासिका त्याच्याकडे आकर्षित होतात. श्रीलंकेला अशी पूजा करते, जेवढी पूजा मोठी असेल, जेवढं पूजेमध्ये कर्मकांड असेल, तेवढं आपल्या महिलांना आकर्षित केलं जाते. थायलंडवरून भिक्षू येतात, अमेरिकेहून येतात, इंडोनेशियाहून येतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एखादी व्यक्ती येतो तुमच्याकडे तर तो त्याच्यामधले जे काही गुण असतात ते गुण सोबत घेऊन येतो. त्याच्या आतमध्ये गुण भरत नाही, तो गुण घेऊन येतो. आणि जसं आता बंगालमध्ये 2-3 प्रकारचे लोक बौद्ध धर्माचं काम करतात, बौद्ध धर्माचे कार्य करतात. तिथं बंगालमध्ये बंगाली जादू चालते, ते बौद्ध धर्मामध्ये जादू मानले जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या चमत्कारिक गोष्टी मानल्या जातात आणि त्या भागामध्ये चालत असतात. आणि प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी भूमिका आहे भिक्षूची आणि त्याप्रमाणे तो आपली भूमिका, आपली पद्धत घेऊन या ठिकाणी येतो. तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला त्याचा अनुभव असेल
की जेवढे भिक्षू येतात तेवढ्यांच्या अलग अलग पद्धती असतात. पूजेची अलग पद्धत, फोटो मांडण्याची अलग पद्धत, सांगण्याची वेळ अलग पद्धत. मग समाजाने जायचं कुणाकडे? परंतु भारतातले भिक्षू सोडा, परंतु आता बाहेरच्या देशातले जास्तीत जास्त भिक्षू या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर बीजेपीचा RSSचा सुरू आहे. एकदम तरुण पुढे येतात. तुम्ही एखादी त्या मुलांकडे पाहिल्यानंतर कोणती स्त्री आकर्षित होते? एवढे कमळीवाद भिक्षू झाले का? एवढे तुम्ही सुंदर गुण आहे, त्याने जीवन घेतला का? पण आपल्याला माहिती नाही की त्याने किती दिवसासाठी जीवन घेतलं, त्याने जीवन कशासाठी घेतलं, जीवनच्या माध्यमाने त्याला कोणते काम करायचे आहे, याबद्दल आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका येत नाही. आणि आपण हा महाराष्ट्र बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे, हा भारत बाबासाहेबांचा भारत आहे. या भारतामध्ये बुद्धधर्माला पूर्ण जीवन बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि कुठून न कुठं तरी या देशामध्ये अशा प्रकारची राजनीती केल्या जात आहे, अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं जात आहे की त्या बाबासाहेबांना अपेक्षित असा धर्म, बाबासाहेबांना अपेक्षित असं आपल्या मनुष्याचं उपासिकेचं वातावरण ते कसं नष्ट करता येईल. आणि जो भिक्षू आहे, जो भिक्षू आहे, तो आपल्या मताचं कसं तुमच्या मनावर स्थापित केलं आहे, तो आपले विचार तुमच्या मनावर थोपवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला बरी आपल्या उपासिका त्याला आकर्षित होतात. नाही भिक्षू आहे, त्याच्या अंगावर जीव आहे, ते काय चुकीचं सांगू शकतात का? आपला समाज एकदम या पद्धतीने विचार करतो आहे की त्याच्या अंगावर जीवन आहे, तो भिक्षू आहे. परंतु आपल्याला आता यापुढे सतर्क राहावं लागेल, हुशार राहावं लागेल की आज तुम्हाला सांगतो, सगळा जो इकडून बांगलादेशाहून किंवा जे बाबासाहेबांच्या विरोधात जे काम करतात असे भिक्षू सगळे येऊन आज त्यांचं केंद्र सेंटर कोणतं असेल नागपूरमध्ये, तर कामठीला सगळे करावे. सगळ्यांचा आश्रय कामठीमध्ये. इकडून कमी जास्त झालं तर कामठीमध्ये जाऊन राहतात. मग तिथून उत्तर भारत खराब झाला, दक्षिण भारतात जाते. सगळ्याला एक केंद्र हे त्यांनी निर्माण केलं. मागे मी मध्य प्रदेशामध्ये गेलो होतो. मध्य प्रदेशामध्ये तुमच्या भिक्षू होते, ते आपल्याकडचे नव्हते. मतलब तुमको दीक्षा किसने दिया? हमको उनके धर्म सूर्य से सही दिया. तुम कहाँ रहते हो? हम इंदौरा की तरफ रहते हैं. तुमच्या भिक्षू तिथं आणि त्या भिक्षूचा पूर्ण बुद्ध धर्माच्या विरोधात काम करतात. कोंबडे घेऊन येणे, कोंबडे बिहारामध्ये कापणे, स्वतः भाजी बनवणे, सिगरेट पेणे, एखादी चांगली स्त्रीला मिळाली तर तिच्या पाठीमागे तिच्या घरापर्यंत जाणे, मग तिच्याशी परिचय वाढवणे, अशा यापूर्वी बऱ्याच घटना घडल्या आणि आता पण घटना. एक आपल्या तेलंगणचा जो गार्डन आहे तिकडे बुद्धविहार आहे. त्या विहारामध्ये मागे गेलो होतो. ते सांगत होते कंपनीची
ती पळून गेली. मग आम्ही इकडे पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट घेऊन मग मुलीला कसं तरी आणलं नाही. म्हणून तुम्हाला सतर्क करण्याचा उद्देश हाच आहे की आपल्या कमीत कमी नागपूरच्या उपासिका तरी अशा उपासिका दुसऱ्या राज्यामध्ये तुम्हाला मिळणार नाही. इतक्या साध्या सरळ धर्मासाठी काही करावं लागेल. तुम्हाला खोटं बोललं तरी तुम्ही खिशातून 100 रुपयाची नोट तरी देऊ. तुम्हाला माहीत आहे खोटा बोलत आहे तरी तुम्ही त्याला वापस पाठवत नाही. असं आहे. आणि एक धर्माला खूप आदर्श मानणारा, भिक्षूला आदर्श मानणारा आपला नागपूरचा बौद्ध समाज आहे. कमीत कमी नागपूरची गोष्ट आपल्याला अनुभव आहे की तुम्ही कुठे गेला आपला समाज हा खूप सुंदर समाज आहे. मला आनंद होतो की एवढ्या चांगल्या समाजाने आणि आपल्यासारख्या उपासिका ज्या मला मिळाल्या त्या बुद्धविहाराच्या माध्यमाने. तर मी तर म्हणतो की तुमच्यापेक्षा माझ्या मनामध्ये एक आवड निर्माण असते की मी त्या उपासिकेचे प्रवचन देऊ का नव्हे, परंतु तुम्ही भेटले पाहिजे, तुमच्याशी आठवड्यातून एकदा भेट झाली पाहिजे, एकामेकाचा आपण चेहरा पाहिला पाहिजे, एकामेकांच्या विचारांमध्ये समज झाली पाहिजे. इतकं सुंदर वातावरण आहे. पण जेव्हा ते वातावरण बिघडताना पाहतो तेव्हा मला अत्यंत वाईट वाटतं की पूर्ण बुद्ध धर्माची जबाबदारी ही जास्तीत जास्त भिक्षूवर आहे. उपासिका किती काय झालं तरी भिक्षूचं म्हणणं ऐकतात, भिक्षूच्या मार्गदर्शनानुसार चालतात. हा म्हणून भिक्षूवर अवलंबून आहे हा समाज. आणि म्हणून जोपर्यंत भिक्खू वर्ग हा बाबासाहेबांची चळवळ म्हणजे माझी चळवळ, बाबासाहेबांचे विचार म्हणजे माझे विचार, बाबासाहेबांचे विचार सर्व क्षेत्रामध्ये, बाबासाहेबांचे विचार राजकारणामध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने तुम्हाला समाजकारण करते, बाबासाहेबांच्या विचाराने तुम्हाला धर्मपण पुरावे लागते. बाबासाहेबांच्या विचारामध्ये अशी कोणती गोष्ट कमी आहे, अशी कोणती गोष्ट नाही आहे की त्यामुळे आपण समाजाची प्रगती करू शकत नाही, आपण आपल्या परिवाराची प्रगती करू शकत नाही, आपल्या राजकारणाची प्रगती करू शकत नाही, आपल्या मुलाबाळांची प्रगती करू शकत नाही. अशी कोणती कमी आहे बाबासाहेबांच्या विचारामध्ये, बाबासाहेबांच्यामध्ये कोणती कमी की जे तुमचं उद्धार करू शकत नाही, तुमचा विकास करू शकत नाही, तुम्हाला पुढे करू शकत. परंतु आपली श्रद्धा हळूहळू कुठं ना कुठं तरी आम्ही पाहिला की बाबासाहेबांचा फोटो काढून ठेवण्यात येते. भिक्षू म्हणतो की मी त्या बाबासाहेबांचे फोटो आहे तर मी इतर ठेवू शकत नाही. बाबासाहेबांचा मला राहायचं आहे तर हा फोटो काढून दुसऱ्या ठिकाणी ठेवावा लागेल. एका ठिकाणची घटना नाही, अनेक ठिकाणच्या अशा प्रकारच्या घटना या भारतामध्ये निर्माण होत आहेत. का निर्माण होत आहे त्याच्या पाठीमागे काय कारण असेल याच्यावर चिंतन करण्याची गरज आहे. आणि आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आताही खंबीर राहा, आताही खंबीर राहा. एक ना एक दिवस तुमच्या विचाराचा विजय झालेला राहणार. एक दिवस तुम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुम्हाला काही दिवस हा अडचणीचा काळ आहे, हा संमिश्र काळ आहे. यामध्ये प्रत्येक जण आपापलं काहीतरी सांगेल आणि तुमच्या मनामध्ये आपापलं काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. हा संक्रमणाचा काळ आहे. हा काही वर्ष राहील, 5 वर्ष राहील, 10 वर्षाचा राहील. परंतु शेवटी सत्य म्हणजे सत्य हरवणार
म्हणजे खरं हेच आहे. आणि जगामध्ये विश्वामध्ये एकमेव बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुम्हाला याच्यावर विश्वास वाटत असेल, तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर विश्वास वाटत असेल, एखाद्या कोणावर विश्वास वाटत असेल, परंतु बाबासाहेबांवर तुमचा तेवढा विश्वास नसेल तर आता वेळ गेली नाही. तुम्ही बाबासाहेबांवर पूर्ण विश्वास ठेवा. बाबासाहेब नाही आहेत आपल्यामध्ये, परंतु बाबासाहेब आंबेडकर विचाराच्या रूपाने आपल्यामध्ये. बाबासाहेबांचा विचार हा एवढ्या जगामध्ये पसरेल आणि इतक्या वेगाने पसरेल की तुम्हाला तेव्हा वाटेल की आम्ही बाबासाहेबांना साथ दिली, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला या बदल करण्याच्या वेळामध्ये साथ मिळाली. आणि त्यामुळे आज तुम्हाला वाटेल की आम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहोत. मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे आमचं आणि तो दिवस नक्की उजाडेल की या जगामध्ये बाबासाहेबांचं युग येईल. भारतामध्येच नव्हे, जगामध्ये बाबासाहेबांचं युग येईल. त्यावेळेस तुम्ही पुढे राहणार नाही. जे नकली लोक असतील ते नेहमी पुढे येतात. जो खरा व्यक्ती आहे, सत्यावर चालणारा व्यक्ती आहे, हा नेहमी मागे होतो प्रत्येक वेळी. जिकडे झुकाव असला तिकडे हे लोक चालले भटकत राहतात. आज बाबासाहेबांच्या विरोधात नसते, उद्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा विजय झाला जगामध्ये, हेच पुढे लोक जातील. जे बाबासाहेबांचा विरोध करतात तेच तुम्हाला मागे टाकतील. आम्हीच तर बाबासाहेबांच्या विचारांचा विरोध प्रचार केला, बाबासाहेबांच्या धर्माचा आम्ही प्रचार केला, हेच लोक पुढे जाते. असं बरेच वेळ बसले आणि त्यांनी आपल्या मनातल्या गोष्टी जेव्हा त्यांना मनातल्या गोष्टी सांगायच्या असतात तर ते माझ्याकडे येतात आणि चर्चा करतात. त्यांनी खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली आहे की जपानमध्ये काय चाललं आहे, कॅनडामध्ये. मला माहिती आहे की प्रत्येक सुदेशाचा एवढी जगाची माहिती त्यांना कशी मिळते. मला आश्चर्य वाटते. आम्हाला मिळत नाही पण त्यांना मिळते. बुद्ध क्या में क्या चल रहा है, अभी क्या होने वाला है, किसके हाथ में जाएगा, कैसे जाएगा, नितीन कुमार क्या कह रहा है, क्या कह रहा है, सगळ्या गोष्टी त्यांना अशा प्रकारे त्यांचे त्या चिंतन आहे. त्यांचं इतके वर्षाचं इतक्या वयाचं चिंतन आहे. त्या चिंतनामधून ते सांगतात त्या गोष्टी खरंच चांगल्या असतात, परंतु त्यांचं कसं आहे की त्यांचं दुसऱ्याला समजत नाही, काय बोलतात ते समजत नाही. आणि आम्हाला समजत नाही, कधी कधी होला होतो, परंतु बऱ्याचशा गोष्टी प्रयत्न करतो समजण्याचा. आता वयानुसार समजत नाही, परंतु त्यांची जे विजन आहे, दूरदृष्टी आहे, त्यांची भयानक दूरदृष्टीकोन आहे आणि खूपच चांगली विजन आहे. त्यांना मी म्हटलं की भक्ती आपके लिए किताब लिखो. नहीं, मेरे लिए आपके लिए, आपका नाम है पूरी दुनिया में. आणि जेव्हा आता मी पूर्ण अध्ययन केलं बाबासाहेबांच्या धर्मावर आणि ते अध्ययन करून मी 2 दिवसापासून लिहिणं सुरू केलं. रायटिंगवर अध्ययन केलं, आता रायटिंगवर सुरू केलं. त्या रायटिंगवर म्हणून जेव्हा लिहिणं सुरू केलं मी तर विद्यार्थ्यांना आणि बाबासाहेब आंबेडकरांची विचार असं वाटते की ते हे विचार हा ग्रंथ जेव्हा जगामध्ये जाईल तर ते लोक मला मानतील किंवा माझ्या विचाराचा जगामध्ये विकास होईल.
इतकं सुंदर एक एक पेजवर एकेका पेजवर एक त्यांची ओढ अक्षर त्याच्यावर मी स्पष्ट करत होती. एकेका शब्दावर एकेका ओढीवर की बाबासाहेबांना काय सांगायचं त्या धर्माच्या माध्यमाने. आपली विजन आपण वाचतो ते आपल्यानुसार वाचतो, पण बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिल्यानंतर बाबासाहेबांची त्या शब्दामागे काय अपेक्षा होती, बाबासाहेबांनी हा शब्द का टाकला होता त्या याच्यावर चिंतन. आणि एवढं मोठ्या प्रमाणावर चिंतन होते की जागतिक लेवलवर चिंतन होते. विचार करा, एकेका शब्दावर जेव्हा मी जागतिक लेवलवर आवाहन करतो जगातील, तर जगातील जे बौद्धांची जे कन्सेप्ट आहे, जगातील बौद्धांचे जे विचार आहे ते पटपट सामने येतात.